Good morning, students. Today we will discuss the exercise 3.2b remaining problem. Okay. Chapter name is indefinite integral. Exercise 3.2b. Previous video मध्ये आपण टाइप बघितला होता 1 upon polynomial, that is 1 upon x square plus bx plus c. त्यानंतर 1 upon integration of under root of x square plus bx plus c. या पद्धतीचे जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करताना सर्वात महत्त्वाचं आपण बघितलं होतं की काही स्टेप्स आहेत. त्या स्टेप तुम्हाला रिमाइंड करायला लावल्या होत्या आणि नंतर होते फॉर्म्युला की ज्या फॉर्म्युल्यावरती हे सर्व प्रॉब्लेम काय आहे डिपेंड आहे. ओके, तर या पद्धतीने मी परत एकदा रिकॉल करतो ती मेथड पूर्ण एकदा परत एकदा मी काय करतो ती रिकॉल करतो. बघा, तर आपण यामध्ये घेतलं होतं सर्वप्रथम की एखादी पॉलिनॉमियल तुम्हाला जर दिली असेल 1 upon x square plus bx plus c, याच्या न्यूमरेटरला 1 पाहिजे आणि डिनॉमिनेटरला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहिजे विथ रिस्पेक्ट टू dx I is equal to integration of. ओके, तर यामध्ये काय करतो सुरुवातीला आपण जो कोएफिशियंट आहे x स्क्वेअरचा तो 1 असला पाहिजे, म्हणून तिथं कोणताही जो एलिमेंट असेल कोएफिशियंट असेल तो आपण इंटिग्रेशनच्या आउटसाइडला घेतो कॉमन म्हणून. ओके, कॉमन घेतल्यानंतर मिडल टर्म मधून कॉमन निघत असेल तर गुड, नाही तर डिनॉमिनेटर अपॉन करतो असतो. जी थर्ड टर्म आहे शेवटची लास्ट टर्म की ज्याच्यामध्ये कोएफिशियंट कॉन्स्टंट आहे त्यामधून पण कॉमन घेण्याचा एक प्रयत्न करतो. त्यानंतर ज्यावेळेस x स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 होईल त्यानंतर आपण एक थर्ड टर्म नावाची एक नवीन गोष्ट बघितली, त्याला आपण tt असं म्हणलं शॉर्टकट मध्ये. थर्ड टर्म इज इक्वल टू 1 upon 2 into कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि तुम्हाला मी परत एकदा सांगितलं की ही जी थर्ड टर्म आहे ही कधीही निगेटिव्ह येत नाही, ही ऑलवेज पॉझिटिव्ह बिकॉज इज स्क्वेअर. नेक्स्ट आहे त्यानंतर आपण जी थर्ड टर्म आहे ती दोन टर्म झाल्यानंतर ऍड करतो आणि लगेच सबट्रॅक्ट करतो. ओके, दोन टर्म झाल्यानंतर ऍड करतो, सबट्रॅक्ट करतो आणि रिमेनिंग जी कॉन्स्टंट टर्म आहे ती I कशी घेतो. त्यानंतर दोन ग्रुप करतो आपण, एक 3 चा ग्रुप करतो आणि एक 2 चा ग्रुप करतो. बघा, ज्या 3 चा ग्रुप आहे आणि 2 चा ग्रुप आहे त्या 2 च्या ग्रुप मध्ये कॉन्स्टंट असतात त्याचे आपण ऍडिशन सबट्रॅक्शन करून नंबर येत असतो. परंतु जो 3 चा ग्रुप आहे त्याला आपण म्हणतो परफेक्ट स्क्वेअर मध्ये त्याला कन्वर्जन केलं. मग हा परफेक्ट स्क्वेअर मध्ये कसं कन्वर्जन करणार, ज्या 3 टर्म आहेत त्या पहिल्या टर्मचं स्क्वेअर रूट घ्यायचं, ते ऑलवेज x असणार आहे. बघा, कारण की x स्क्वेअर त्या मुळात असणार आहे. मिडल टर्मचं फक्त साइन घ्यायचंय आणि जी थर्ड टर्म राहिलेली शिल्लक तिचा स्क्वेअर रूट घेऊन ब्रॅकेटचा काय करायचा आहे स्क्वेअर करायचा आहे. मग अशा पद्धतीने हे स्क्वेअर फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं 1 upon x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर किंवा 1 upon x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. आणि मग तिथं आहे ऍप्लिकेशन्स ऑफ आपण त्याला म्हणतोय रिझल्ट. ऍप्लिकेशन ऑफ रिझल्ट म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ फॉर्म्युलेज. मग जे काही 7 to 8 फॉर्म्युले तुम्हाला दिले आहे 1 upon x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इज इक्वल टू असेल तर 1 upon a tan इनव्हर्स ऑफ x upon a असेल. त्यानंतर 1 upon a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर असेल तर 1 upon 2a log ऑफ इनटू a प्लस x upon a मायनस x असेल. बरेचशा विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ झाला की सर तुम्ही रिझल्ट मध्ये हे होत आहे रूट साठी वेगळा फॉर्म्युला आहे आणि अंडर रूटच्या बाहेर असेल तर वेगळा आहे. या दोन गोष्टी समोरासमोर ठेवा, या एकत्र झालेल्या नाही. ते फक्त व्यवस्थितपणे बघा, कुठल्याही चुका यामध्ये झालेल्या नाही. त्यानंतर जे काही कॉन्स्टंट टर्म पुढं घ्यायची राहिली असेल तर तुम्ही ते करेक्ट करा. प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये झालेला असेल कदाचित, तेवढं क्लिअर करून घ्या. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केली खूप छान, व्हेरी वेल. किती लक्ष देत आहे व्यवस्थितपणे, अडचण येत असेल तर विचारताय किंवा आपलं ब्लॅकबोर्डवरती काही राहिले ते सांगताय, व्हेरी गुड. ते करेक्शन नक्कीच तुम्ही करून घ्या आणि कमेंट मध्ये शेअर करत चला, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना कळेल की इथं टर्म राहिली किंवा ती करेक्ट असेल तर मी पण कमेंट करून सांगेल इट इज करेक्ट. ओके, वाय ते पण सांगेल. मग या पद्धतीने आपण करत असताना एक दोन प्रॉब्लेम आपण या ठिकाणी घेतलेले होते. आज आपण प्रॉब्लेम घेणार आहोत नवीन I is equal to इंटिग्रेशन ऑफ 1 upon under root of 3x square plus 5x plus 7 3x square plus 5x plus 7 into dx. ओके, हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोय. प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपण घेतोय की सुरुवातीला की आता कोएफिशियंट किती आहे, याचा कोएफिशियंट किती आहे. x स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे का नाही, म्हणजे तो आपल्याला कॉमन घ्यावा लागेल. कॉमन घेताना 1 upon 3 कॉमन घ्यावा लागेल की 1 upon रूट 3 कॉमन घ्यावा लागेल, तर 1 upon रूट 3 कॉमन घ्यावा लागेल. त्याचं कारण असं ते फंक्शन रूट मध्ये. मग स्टेप नंबर फर्स्ट 1 upon रूट 3 काय घेतलं मी कॉमन घेतला, 1 upon रूट मध्ये झाले 1 upon रूट 3 काय घेतला आपण कॉमन घेतला. आतमध्ये शिल्लक राहिलं मग किती x स्क्वेअर प्लस
5/3x इथं √3 नाही होणार कारण की हा मुळातच √3 पहिलेच घेतलेला ओके प्लस 7/3 into dx ओके फर्स्ट स्टेप आपण काय केली कंप्लीट केली सेकंड स्टेप करूया थर्ड टर्म dt is equal to 1/2 into coefficient of x bracket square is equal to 1/2 into coefficient of x 5/3 bracket square is equal to 5/6 bracket square is equal to 3. थर्ड टर्म आपली आली आहे बघा 25/36 ओके ही थर्ड टर्म आल्यानंतर आपण काय करणार आहे तिला ऍड अँड सबट्रॅक्ट मग पुढे ऍड अँड सबट्रॅक्ट करणं सगळ्यात महत्त्वाचं सांगा बरं की आपण जर सांगितलं होतं की सेकंड टर्म नंतर ऍड करायची ओके मग 1/√3 as it is integration of 1 upon ओके त्यानंतर हा रूट मध्ये आहे तसा x² प्लस 5/3x सेकंड टर्म झाली आता इथे मी ऍड करतोय ऍड किती करणार 25/36 लगेच काय करणार ती सबट्रॅक्ट करणार 25/36 आणि लास्ट टर्म आली 7/3 ओके यानंतर मी झालं ग्रुपिंग करायचं ग्रुपिंग कसं करणार फर्स्ट 3 टर्म आणि हा सेकंड टर्म ओके यामध्ये काही प्रॉब्लेम मध्ये आपल्याला पहिल्यांदा दोन ग्रुप मध्ये सबमिट म्हणजे ह्या 3 च्या ऐवजी आपण 2 करतो आणि 2 आणि 3 पण इथं मात्र 3 आणि 2 करावं लागतो ते कुठे करावं लागतो तो एक प्रॉब्लेम येते तुम्हाला मग केलं यानंतर 1/√3 as it is 1/√ इंटिग्रेशन ऑफ 1/ सांगा बरं नेक्स्ट स्टेप काय आहे तर स्क्वेअर फॉर्म काय करायचं आपल्याला स्क्वेअर फॉर्म मध्ये करायचंय मग स्क्वेअर फॉर्म मध्ये यात पहिला रूट घेतला पहिल्या थर्ड टर्म मधलं पहिल्यातलं स्क्वेअर रूट x² चा स्क्वेअर रूट x कोणताही एक्झाम्पल असतो तो x घेणार आहे मिडल टर्मचं साइन प्लस लास्ट टर्मचं स्क्वेअर रूट 5/6 ब्रॅकेटचा स्क्वेअर आता हे मात्र सॉल्व करावं लागेल हे किती सॉल्व करायचं बघा हे महत्त्वाचं -25/36 प्लस 7/3 ओके मग काय करणार 36 मीन्स 12 ने मल्टिप्लाय केलं 12 ने मल्टिप्लाय केलं दॅट इज इक्वल टू -25/36 प्लस 84/36 means 36 constant okay 36 as it is 36 plus 36 as it is constant 84 minus 25 that is 14 minus 5 that is 9 and 7 minus 2 that is 5 59 ओके काय आलं बघा हे काय कळलं काय केलं इथं ऍडिशन फ्रॅक्शनचे ऍडिशन -25/36 प्लस 7/3 आपण काय करून घेतला बेस सेम करून घेतला 25/36 प्लस हे 3 होता 3 ला मी 12 ला मल्टिप्लाय डिवाइड केलं 12 ला ओके मग झालं 36 -25 84 12 7 84 नंतर 84 बेस सेम ॲज इट इज बेस सेम ॲज 36 84 minus 25 4 minus 5 not possible hence carry 1 14 minus 5 that is 9 7 minus 2 that is 5 that is 59 okay good into dx आता नेक्स्ट काय करणार की हा फॉर्म्युला तयार होणार 1/√3 as it is इंटिग्रेशन ऑफ 1/ रूट आहे तसा रूट विसरायचा नाही बरेचशा वेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व करत असताना रूट निघून जातो द्यायचा नाही x प्लस 5/6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 59 चं जर स्क्वेअर रूट निघत नाहीये ते स्क्वेअर रूट मध्ये घेतलं अपॉन 6 ब्रॅकेटचा स्क्वेअर हा a स्क्वेअर असतो ना आपण याला a फॉर्म मध्ये लिहिलं म्हणजे हा फॉर्म्युला आला कोणता फॉर्म्युला येईल बरं इंटिग्रेशन ऑफ 1/√of x² minus x² plus a² dx x² plus a² dx आणि मग मात्र याचा फॉर्म्युला आहे किती आहे log of mod of
x प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर प्लस कॅपिटल सी. ओके, या पद्धतीने मग फॉर्म्युला वापरूया. हा 1/√3 इंटिग्रेशन मधला आहे तसं मी डायरेक्ट फॉर्म्युला वापरतोय. लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस x ची व्हॅल्यू किती आहे x प्लस 5/6. ओके, प्लस अंडर रूट ऑफ ऍक्च्युअली आता अंडर रूट मध्ये हे पूर्ण लिहिण्यापेक्षा आपण हे लिहिलं तरी चालतं. कोणतं एक्स स्क्वेअर प्लस 5/3x प्लस 7/3 प्लस कॅपिटल सी. इथपर्यंत लिहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही. इथून पुढे तुम्ही ते काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. मग सॉल्व्ह कसं करू शकता, 1/√3 ॲज इट इज लॉग ऑफ मॉड ऑफ किती येते 6x प्लस 5/5 प्लस अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 5/3x प्लस 7/3 प्लस सी. हे पुढे जेवढं तुम्हाला सॉल्व्ह करता येईल ते सॉल्व्ह केल्यानंतर तुमच्या बुक मधला आन्सर, पण ॲज इट इज इथपर्यंत ठेवलं काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही इथपर्यंत ही सॉल्व्ह करू शकता. ओके, जे काही बुक मधला आन्सर असेल तर तुम्ही भरपूर पुढेही सॉल्व्ह करू शकता. म्हणजे काय इथं लॉगचा रूल्स वापरू शकता. लॉग m प्लस लॉग n असेल किंवा 1/√3 यामध्ये 1/√3 कॉमन निघेल. ओके, इथं म्हणजे सो ऑन तुम्ही यामध्ये कितीही प्रॉब्लेम पुढे सॉल्व्ह करू शकता. पण ॲज इट बेस्ट मेथड इथपर्यंत ठेवा म्हणजे पुढे क्रिटिकल होणार नाही. ओके, नाउ सो टेक अ स्क्रीनशॉट और राइट डाउन दिस. बुक मधलं आन्सर हे आन्सर जरी वेगळं असलं तरी हे पुढे सॉल्व्ह केल्यानंतर तुमच्या बुकला काय होणार आहे, टॅली होणार आहे. ओके, सर्व विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह करा, नाही तर मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला फायनल आन्सर आणून देईल. ओके, सो राइट डाउन दिस. ओके, बट इन आवर बुक द आन्सर इज करेक्ट. ओके, इथपर्यंत सॉल्व्ह केलं. व्हेरी गुड. प्रिव्हियस जे सेक्शन होता म्हणजे प्रिव्हियस जो सिलेबस होता त्यामध्ये हा प्रॉब्लेम भरपूर पुढे सॉल्व्ह करत होते ते. ओके, परंतु तुमच्या नवीन बुक मध्ये आय सी दॅट the problem is correct and the answer is also correct. Okay, so write down this. It is final answer. It is final answer. X table आपण ऍडव्हान्स घेतली, नो प्रॉब्लेम. इथपर्यंत सॉल्व्ह केलं. ओके, फॉर 3 मार्क्स. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. I is equal to इंटिग्रेशन ऑफ 1/5 minus 4x 5 minus 4x minus 3x square. ओके, आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना मात्र 2 मेथडनी आपण हे सॉल्व्ह करू शकणार आहे. बघा का 2 मेथडनी सांगतोय की काही विद्यार्थी म्हणून सर x स्क्वेअर चा कोएफिशियंट 1 नाही -3 आहे म्हणून मी 1/3 कॉमन घेतो. गुड, करेक्ट. पण हे जर रूट असेल ना रूट, तर 1/√-3 मध्ये कॉमन घेता येणार नाही कारण की तो कॉम्प्लेक्स नंबर होईल. ओके, म्हणून जर रूट असेल तर -3 कॉमन घेता येणार नाही, पण जर रूट नसेल तिथून -3 तुम्ही कॉमन घेऊ शकता. ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. किंवा काही विद्यार्थी म्हणून सर आम्हाला असंच सॉल्व्ह करून द्या. ओके, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. असंही आपल्याला काय करता येईल, सॉल्व्ह करता येईल. परंतु लक्षात घ्या बेस्ट सोपी आणि सरळ मेथड आहे की -1/3 काय घेऊया आपण, कॉमन घेऊया. मग काय येईल, I इज इक्वल टू फर्स्ट टर्म -1/3 काय घेतला मी, कॉमन घेतला. ओके, मग 1/- मायनस कॉमन घेतल्यामुळे प्लस होईल. हा एक्स स्क्वेअर शिल्लक राहिला. -1/3 मायनस प्लस होईल. ओके, त्यानंतर हा प्लस 4/3x. ओके, -n कॉमन घेतल्यामुळे हा प्लस झाला. 4 मधून 3 कॉमन निघत नाही म्हणून 4/3 आणि प्लस चा काय होईल -5/3. ओके, आता हा प्रॉब्लेम मात्र आपल्याला फर्स्ट स्टेप आपण काय केली, कंप्लीट केली. सेकंड स्टेप याची आहे, काय करते सेकंड स्टेप, थर्ड टर्म dt इज इक्वल टू 1/2 into coefficient of x ब्रॅकेटचा स्क्वेअर that is equal to 1/2 into 4/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर 2 2 जा 4 that is equal to 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर that is equal to 4/9. काय केलं का, या 2 ना हा 4 ला काय केलं आपण, डिवाइड केलं. ओके, मग या पद्धतीने पुढे सॉल्व्ह केल्यानंतर ती थर्ड टर्म आलेली आहे. थर्ड टर्म काय करायची, ऍड अँड सबट्रॅक्ट फ्रॉम सेकंड टर्म. I is equal to इंटिग्रेशन ऑफ 1/3 राहिले -1/3 इंटिग्रेशन ऑफ 1/x पहिल्या 2 टर्म आहेत अशा x स्क्वेअर प्लस 4/3x मिळवली, ऍड केली आपण. त्यामध्ये ऍड किती करणार, 4/9
लगेच काय केली, सबट्रॅक्ट केली आणि मायनस 5/3 आहे. जी थर्ड टर्म आहे ना ती आहे. नंतर ग्रुप करायचे 3 2, हा पहिला 3 चा ग्रुप, हा 2 चा ग्रुप. ओके, त्यानंतर मी इथे ड्रॉ करतो. काय नेक्स्ट मध्ये I इज इक्वल टू -1/3 इंटिग्रेशन मध्ये 1 फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट x, मिडल टर्मचं साइन प्लस लास्टचं ब्रॅकेटचं स्क्वेअर 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. -4/9 परत सॉल्व करूया आपण. काय ते बघूया. -4/9 -5/3. ओके, काय करता येईल, याला 3 ने मल्टिप्लाय केलं. आता 3 ने काय केलं, बेस सेम करून घेतला म्हणून 3 ने केलं. ओके, या छोट्या छोट्या स्टेप आहे मॅथमॅटिक्स मध्ये, हे करणं खूप गरजेचं आहे. बघा, ह्या जर स्टेप असेल ना तर आपलं मॅथमॅटिक्स बघा ऍक्च्युअली जर इथं गडबड झाली तर पुढचा 2 मार्क्स तुमचे जाणार आहे. हे बेसिक आहे, हे आपलं रेग्युलर 12th मॅथमॅटिक्स झालं की मी तुम्हाला हे शिकवलंय की यामध्ये असं आपण ड्रॉ करू शकतो. ही मेथड असे, मेथड तुमची मेथड तुमची रिमाइंड आहे, परंतु तुम्हाला पुढे अडचण आली या ठिकाणी तेव्हा बेस्ट वे ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतील या कव्हर करा की जेणेकरून आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सोपं होईल आणि आपला रिझल्ट आहे, आपला जो स्कोर आहे तो आउट ऑफ कडे जाण्याचे चान्सेस, प्रोबॅबिलिटी वाढेल. मग 3 3 जा 9 म्हणजे -4 -5 3 जा 15. ओके, दॅट इज इक्वल टू -19/9 -4 -15 -19/9. बऱ्याचशा म्हणजे आतापर्यंत माझा अनुभव असा आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बघा इथं खूपच प्रॉब्लेम आहे बघा. त्यामुळे तर किती आले इथं -19/5 कसे आले आपण आता बघितले. जस्ट ओके, मग इंटू dx, आता x² इंटू a² फॉर्म्युला घ्यावा लागेल. -1/3 ॲज इट इज 1 हा तुमचा x² झाला, x + 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस √19/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, या पद्धतीने ऍक्च्युअली 9 होते तिथे. ओके, 9 सॉरी 9 तिथे 9 आहे. ओके, दॅट इज √19/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, तर आता हे पुढे सॉल्व करता येईल. कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल, इंटिग्रेशन ऑफ 1/x² - a² dx. आता बघा विद्यार्थी मित्र हो, काही मला असं विचारलं की सर तुम्ही फॉर्म्युला वेगळा वापरलाय, इथं रूट आहे का, नाही, म्हणजे log of x plus √x² + a² हा फॉर्म्युला याचा होणार नाही. मग कोणता फॉर्म्युला वापरणार, 1/x² - a². मग बघा बरं, 1/x² - a², 1/2a log of mod of 1/2a log of mod of x - a x + a. किती आहे, 1/x² - a² dx is equal to 1/2a log of mod of x - a x + a plus capital C. व्हॅल्यू टाकूया. I is equal to -1/3 आहे तसा. ओके, into 2a means 2 into √19/3 into log of mod of x minus a. X minus a means x plus 2/3 minus 3 √19/3 upon x plus 2/3 plus a √19/3. ओके, प्लस कॅपिटल C. हे सॉल्व केल्यानंतर हा 3 वरती 3 ला 3 काय होईल, हा कॅन्सल होईल. ओके, हा 3 रेस टू जाईल, न्यूमरेटर डिनॉमिनेटर काय होईल, कॅन्सल. म्हणजे हे आन्सर तुम्ही असे लिहू शकता, I is equal to -2/√19. 19 into 4 केलं तरी चालते. 2 अंडर रूट मध्ये गेला तर इंटू 4 केलं तरी चालेल. लॉग ऑफ mod of. ओके, बेस सेम आहे, x प्लस 2 minus √19/3 x plus 2 plus √19/3 plus capital C. या पद्धतीने तुमचा लास्ट आन्सर A किंवा याच्या व्यतिरिक्त जर आला तर नक्कीच ऍडजस्टमेंट केलेली असेल, पण शक्यतो असंच असणार आहे. ओके, काय केलं असेल त्यांनी या 3x ने मल्टिप्लाय केलं. ओके, पुढे सॉल्व करता येईल. I is equal to 1/2 √19 as it is log of 3x plus 2 minus √19/3x plus 2 plus √19. या पद्धतीने 3 3 काय होईल, कॅन्सल. इथपर्यंत सॉल्व करते. अजून पुढे सॉल्व केलं तर I is equal to 1/√19 into 4 होईल.
रूट 2 मध्ये गेला तर 4 होईल, 4 चं √2/2 किंवा ऍज इट इज ठेवलं तरी चालेल. ओके, हे होतं विच इज रिक्वायर्ड रिझल्ट. ओके, हे दोन प्रॉब्लेम व्यवस्थितपणे सॉल्व्ह करा आणि बाकीचे एक्झाम्पल आता तुम्हाला काय करायचं होमवर्क साठी सॉल्व्ह करा. ओके.